Hey guys, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate पल्लवी गावंडे आणि मी पुन्हा तुमच्यासोबत आहे द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट घेऊन. जिथे आपण सेक्शन 24 पर्यंत महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये कव्हर केलेलं आहे. त्यानंतर आपण चॅप्टर 6 जे की सेक्शन 25 टू सेक्शन 32 पर्यंत दिलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहणार आहोत आज प्रोविजन रिगार्डिंग सब टेनन्सीज अँड अदर मॅटर्स कन्सर्निंग अ टेनन्सीज. ओके, सो फ्रेंड्स, थोडे डिले झालेला आहे लेक्चर टाकण्यासाठी, काही वेळेच्या अभावी किंवा काही कारणं असताना. त्यामुळे मी कंटिन्युअसली लेक्चर टाकू शकले नाही, अपलोड करू शकले नाही. सो सॉरी अबाउट दॅट. आणि आता आपण लवकरात लवकर जो काही रेंट कंट्रोल ॲक्ट आहे तो संपून टाकूया. सो सेक्शन 25 सुरू करूया, अजिबात वेळ वाया न घालवता. सर्टन सब टेनंट्स टू बिकम्स अ टेनंट ऑन डिटर्मिनेशन ऑफ द टेनन्सी. सरळ सरळ हेडिंगचा अर्थ असा आहे की जेव्हा ही सर्टन सब टेनंट टू बिकम्स अ टेनंट, काही सब टेनंट असतात ते टेनंट्स कधी बनतात, जेव्हा डिटर्मिनेशन ऑफ द टेनंट म्हणजे लँडलॉर्ड आणि टेनंट आहे त्यांच्यामध्ये जर टेनंटनी टेनन्सीचा अग्रीमेंट सोडून गेला आणि त्यांनी टेनंटनी सब टेनंट अपॉइंट केलेला होता, सब टेनंटवर सब लेट प्रॉपर्टी केलेली होती, तर त्या सब टेनंटला जर लँडलॉर्डच्या परमिशननी, लँडलॉर्डला विथ परमिशन जर त्याला म्हणायचं असेल की सर याच्या जागेवर आता मी सब टेनंट होतो, आता टेनंट होतो, तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी लॉफुल असेल तर तो सब टेनंट टेनंट होऊ शकतो ऑन द डिटर्मिनेशन ऑफ द ओरिजिनल टेनन्सी अग्रीमेंट. So where the interest of a tenant of any premises is determined for any reason, any subtenant to whom the premises or any part thereof have been lawfully sublet and such a tenancy is subsisting the date of the commencement of this act. ओके, इथे लॉफुली ती सब टेनन्सी झाली होती टेनंट आणि सब टेनंटच्या मध्ये. ठीक आहे, त्याप्रमाणे इथे होऊ शकतो. आणि हा ॲक्ट जेव्हापासून झाला तेव्हापासून सब टेनंट्सचं प्रोव्हिजन इथे असायला हवं, तरच तो सब टेनंट ओरिजिनल बनू शकतो. वेअर सब टेनन्सी इज परमिटेड बाय द कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द लँडलॉर्ड अँड टेनंट. आणि जे काही ओरिजिनल टेनंट आणि लँडलॉर्ड होते तेव्हा टेनंटनी एक सब टेनंटवर प्रॉपर्टी दिली आहे, एक सब टेनंट बनवलं आहे, प्रॉपर्टी जी सबलेट केलेली आहे. हे कॉन्ट्रॅक्टमध्ये लँडलॉर्ड आणि टेनंटच्या मेन्शन असलं पाहिजे, लँडलॉर्डला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर such a subtenant shall subject to the provision of this act be deemed to become a tenant of his landlord on the same terms and conditions as he would have held from the tenant if the tenancy had continued. ओके, सो डेफिनेटली जेव्हा ही सब टेनंट बिकम्स टेनंट होतो तेव्हा जेवढे काही टेनंट्सचे अधिकार होते ती प्रॉपर्टी टेनंट म्हणून यूज करण्याचा आणि किती दिवस समोर कंटिन्यू करण्याचे जे अधिकार आहेत ते सगळे अधिकार कोणाला देण्यात येणार आहे, सब टेनंटला देण्यात येणार आहे. म्हणजेच लँडलॉर्ड आणि टेनंटमध्ये जी काही टर्मिनेशन ऑफ द अग्रीमेंट झालं आहे टेनन्सीचं, तिथे कोणी सब टेनंट असेल तर तो टेनंट बनणार आहे. या सेक्शनमध्ये एवढंच सांगितलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 26, इन अब्सेन्स ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट टेनंट्स नॉट टू सबलेट और ट्रान्सफर और टू गिव्ह लायसन्स. ओके, इन अब्सेन्स ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट टेनंट नॉट टू सबलेट और ट्रान्सफर टू गिव्ह ऑन अ लायसन्स. जे लँडलॉर्ड आणि टेनंट आहे ओरिजिनल त्यांच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर म्हटलं असेल की ठीक आहे ही प्रॉपर्टी तुम्ही सबलेट किंवा सब लायसन्सवर देऊ शकता, जी की लँडलॉर्डची प्रॉपर्टी आहे, बट तसं काहीही अब्सेन्स असेल कॉन्ट्रॅक्ट तर हा टेनंटला अधिकार नाही आहे सब टेनंटला प्रॉपर्टी देण्याचा किंवा प्रॉपर्टी सबलेट करण्याचा लायसन्सवर वगैरे. नॉट विथ स्टॅन्डिंग एनिथिंग कंटेन इन एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. कुठल्याही लॉमध्ये काहीही म्हटलं असेल तरी, बट हा ॲक्ट म्हणतो हे अलाउड नाही आहे विदाउट द कॉन्ट्रॅक्ट. बट subject to the contract to the contrary, it shall not be lawful for any tenant to sublet or give on a license the whole or any part of the premises let to him or to assign or transfer in any other manner his interest therein. कुठल्याही प्रकारे अलाउड नसेल इथे या ॲक्टमध्ये किंवा इथे मेन्शन केलं नाही या कॉन्ट्रॅक्टमध्ये तर तुम्ही सबलेट करू शकत नाही, ते इल्लिगल मानल्या जाणार आहे. ओके, काही इथे प्रोव्हायजो दिला आहे गव्हर्नमेंटच्यासाठी जो की आपला अजिबात महत्त्वाचं नाही. काही गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टी आहे त्या जर कोणी टेनंट म्हणून घेत असेल, जसं की MIDCच्या प्रॉपर्टी आहे त्या लीजवर घेतल्या जातात आणि मग त्या लीजवरून दुसऱ्याला टेनंटवर दिलेला लेसी असतो, तो दुसऱ्याला टेनंटवर देतो, सब टेनंट बनवतो. तर गव्हर्नमेंट अशा प्रकारच्या जे त्यांच्या प्रॉपर्टी आहे त्या नोटिफिकेशनमध्ये काढणार गॅझेटमध्ये की त्यांच्या प्रॉपर्टी कुठल्या तुम्ही सबलेट करू शकता, दॅट लाईक दॅट. ओके, सेक्शन 27 बिलकुल वाचू नका, काहीही आपल्या कामाचा नाही आहे, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आपण सरळ येऊया सेक्शन 28 वर. इन्स्पेक्शन ऑफ प्रिमायसेस. द लँडलॉर्ड शॅल बी एंटायटल्ड टू इन्स्पेक्ट द प्रिमायसेस लेट ऑर गिव्ह ऑन अ लायसन्स. ओके,
ॲट अ रिजनेबल टाईम आफ्टर गिविंग अ प्रायर नोटीस टू द टेनंट लायसन्सी और ऑक्युपियर. तर इथे सरळ सरळ म्हटलं की जो कोणीही तुमचा लँडलॉर्ड आहे तो तुमचे त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याची जे हे आहे ते काय करू शकतो इथे, तो स्वतःची प्रिमायसेस इन्स्पेक्शन करू शकतो त्याचं. बट इथे सरळ सरळ म्हणतायत की जे कोणीही तुम्ही इन्स्पेक्शन करणार आहे ते रिजनेबल टाईममध्ये करा. रात्री 12 वाजता टेनंटच्या घरी जाऊन म्हणू शकत नाही की प्रॉपर्टी माझी बाबा दे, मी इन्स्पेक्शन करतो आणि डायरेक्टली 10 वाजून त्याच्या घरामध्ये जाऊन इन्स्पेक्शन करतात, हे नॉट पॉसिबल. आणि विदाऊट नोटीस पण नाही, त्याला पहिले नोटीस द्या, सांगा की आम्ही इन्स्पेक्शन करण्यासाठी येत आहो अशाप्रमाणे. ओके. सो सेक्शन 29 इज मोस्ट इम्पॉर्टंट. लँडलॉर्ड नॉट टू कट ऑफ और विथ होल्ड एसेन्शियल सप्लाय और सर्व्हिसेस. इथे म्हटलं की लँडलॉर्ड नॉट टू कट ऑफ और विथ होल्ड एसेन्शियल सप्लाय और सर्व्हिसेस. लँडलॉर्ड कुठल्याही प्रकारे इथे तुम्हाला ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या टेनन्सी अग्रीमेंट थ्रू तुम्हाला ज्या सेवा प्रोव्हाइड केलेल्या आहेत, तुम्हाला ज्या एसेन्शियल सप्लाय, लाईट्स, जे काही पॅसेजेस आहेत, जे काही वॉटर आहे हे सप्लाय केलेलं असेल तर त्याला कट ऑफ करू शकत नाही, रोखून ठेवू शकत नाही, अडवून ठेवू शकत नाही. ओके. No landlord either himself or through any person acting or purporting to be act on his behalf shall without a just or sufficient cause cut off or withhold any essential supply or services enjoyed by the tenant in respect of the premises let to him. जे काही प्रिमायसेस तुम्ही दिलेले आहे इन रिस्पेक्ट ऑफ सच प्रिमायसेस तुम्ही लँडलॉर्ड किंवा तुमच्या बिहापर कुठलाही पर्सन, तुमचा एजंट असो, एम्प्लॉय असो, फॅमिली मेंबर असो, कट ऑफ करू शकत नाही. लाईट, पाणी एक्सेट्रा एक्सेट्रा ज्या काही एसेन्शियल्स कंडिशन सप्लाय आहे तिथे. ओके. सेकंड मध्ये सांगत आहेत अ टेनंट इन ऑक्युपेशन ऑफ द प्रिमायसेस मे इफ द लँडलॉर्ड हॅज कॉन्ट्राव्हेंट्स द प्रोव्हिजन्स ऑफ द सेक्शन 1 मेक अन ॲप्लिकेशन्स टू द कोर्ट फॉर डायरेक्शन टू रिस्टोर सच अ सप्लाय और सर्व्हिसेस. जेव्हा हे सबसेक्शन 1 मध्ये लँडलॉर्डने तुमचे जे एसेन्शियल सप्लाय कट केलेले आहे तर टेनंटला राईट आहे, टेनंटला एक अपॉर्च्युनिटी आहे इथे की तो कोर्टामध्ये जाऊन सरळ ॲप्लिकेशन करू शकतो की सर यांनी माझे असे एसेन्शियल सप्लाय कट केलेले आहे. 3 मध्ये हॅव्हिंग रिगार्ड टू द सर्कमस्टन्सेस ऑफ ए पर्टिक्युलर केस द कोर्ट मे इफ इट इज सॅटिस्फाईड दॅट इट इज नेसेसरी टू मेक अन इंटरिम ऑर्डर. इथे म्हटलंय की समजा जर कोर्टामध्ये तुम्ही गेला, तुमची लाईट कट केलेली आहे लँडलॉर्डने आणि तुम्ही कोर्टात गेला, कोर्टामध्ये तरी वर्षभर लागेल, 2 वर्ष लागेल, तर कोर्ट इथे इन्स्टंटली एक इंटरिम ऑर्डर काढून तुम्हाला लाईट जे काही तुमचे सप्लाय आहे एसेन्शियल सप्लाय रिस्टोर करण्यासाठी एक इंटरिम ऑर्डर काढू शकतं आणि लँडलॉर्डला सांगू शकतं की इमिडिएटली ते रिस्टोर करा यांना. Make such order directing the landlord to restore the essential supply or service before the date specified in such order. जी काही डेट केलेली आहे त्या डेटपर्यंत तुम्हाला इथे लँडलॉर्डला हा सप्लाय तुम्हाला देणे गरजेचं आहे. बिफोर गिविंग अ नोटीस टू द लँडलॉर्ड ऑफ द इन्क्वायरी टू बी मेड इन द ॲप्लिकेशन अंडर सेक्शन 3 or during the pendency of such an inquiry on the failure of such a landlord comply with such an interim order or the court, the landlord shall be liable to same penalty as is provided for सबसेक्शन 4. सबसेक्शन 4 मध्ये एक पेनाल्टी दिलेली आहे. जर या इंटरिम ऑर्डरला इथे कोर्टाच्या इंटरिम ऑर्डरला लँडलॉर्ड पालन करत नसेल, कंप्लाय करत नसेल तर तुम्हाला सबसेक्शन 4 नुसार पेनाल्टी लागणार आहे असं इथे सांगितलेलं आहे. सबसेक्शन 4 हा फायनल ऑर्डर ऑफ द कोर्ट बद्दल बोलतो. जे काही ॲप्लिकेशन टेनंटनी इथे दिलं होतं कोर्टामध्ये तर त्या फायनल ऑर्डरचं जे काही ऑर्डर निघणार आहे याबद्दल बोलतोय. इफ द कोर्ट ऑन इन्क्वायरी फाइंड्स दॅट द टेनंट हॅज बीन इन एन्जॉयमेंट और एसेन्शियल सप्लाय और सर्व्हिस अँड दॅट इट वॉज कट ऑफ और विथ होल्ड बाय द लँडलॉर्ड विदाउट जस्ट और सफिशियंट कॉज, द कोर्ट शॅल मेक an order directing the landlord to restore such a supply or services before the date to be the specified in order. इंटरिम ऑर्डर तर ऑलरेडी कोर्टाने काहीतरी दिलीच असेल, त्यानंतर फायनल ऑर्डर ज्या निर्णयावर कोर्ट ॲडज्युडिकेशन नंतर पोहोचला आहे तिथे पोहोचल्यानंतर इथे फायनल ऑर्डर तुम्हाला देणार आहे. आणि तिथे सुद्धा एनी लँडलॉर्ड हू फेल्स टू रिस्टोर द सप्लाय और सर्व्हिस बिफोर द डेट स्पेसिफाईड, जी फायनल ऑर्डर आहे तिथेही त्यालाही लँडलॉर्ड मानत नाही आहे, इथेही फेल्स करतोय, कंप्लाय करत नाही आहे कोर्टाच्या ऑर्डरला, देन शॅल फॉर इच डे ड्युरिंग विच द डिफॉल्ट कंटिन्यूज देअर आफ्टर बी लायबल अपॉन फर्दर डायरेक्शन बाय द कोर्ट टू दॅट इफेक्ट टू फाईन विच मे एक्सटेंड टू 100 रुपीज. तर पर डे इच डे तुम्हाला ज्या दिवशी ऑर्डर निघाली त्या डेटपासून तुम्हाला इच डे 100 रुपये फाईन लावण्यात येणार आहे. ठीक आहे. सो हा होता आपला सेक्शन 3 आणि 4 इंटरिम ऑर्डर आणि फायनल ऑर्डरबद्दल बोलतो आहे. त्यानंतर एनी लँडलॉर्ड 5 मध्ये या एनी लँडलॉर्ड हू कॉन्ट्राव्हेन्स द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 1 शॅल ऑन कन्व्हिक्शन्स बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर ए टर्म विच मे एक्सटेंड टू 3 months और विथ फाईन विच मे एक्सटेंड टू 1000 रुपीज और विथ बोथ. जे काहीही सबसेक्शन 1 मध्ये तुम्हाला सांगितलं की लँडलॉर्ड कट ऑफ करत आहे आणि कोर्टाचा ऑर्डर मानत नाही, तर जो कोणी कट ऑफ करतो एसेन्शियल सप्लाय तर कोर्ट त्याला
3 महिन्यापर्यंत असू शकेल इतकी इम्प्रिझरमेंट सांगू शकेल आणि 1000 रुपयापर्यंतचा फाईनही इथे लावू शकणार आहे. Subsection 6. An application under these sections may be made jointly by all or any of the tenant of the premises situated in the same building. समजा जर इथे खूप मोठी बिल्डिंग आहे, एक लँडलॉर्ड आहे आणि 10 टेनंट राहत आहेत आणि 10ही टेनंटचा इथे सप्लाय कट ऑफ केला तर डेफिनेटली इथे सगळेच्या सगळे मिळून एक सूट इन्स्टिट्यूट करू शकतात कंबाईनली. ओके. एक्सप्लेनेशन मध्ये इथे काय दिलेलं आहे, एसेन्शियल सप्लायर सर्व्हिस इन्क्लूड सप्लाय ऑफ वॉटर, इलेक्ट्रिसिटी, लाईट्स इन द पॅसेज अँड ऑन स्टेअरकेसेस, लिफ्ट्स, कन्झर्वन्सी और सॅनिटरी सर्व्हिसेस. तर इथे म्हटलं आहे एसेन्शियल सप्लायमध्ये काय येणार आहे, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, हे सगळ्या गोष्टी इथे एसेन्शियल सप्लायमध्ये, स्टेअरकेसेसचे लाईट्स वगैरे, पॅसेजेसचे लाईट हे सगळे येणार आहे. विथ होल्डिंग एनी एसेन्शियल सप्लाय और सर्व्हिस शॅल इन्क्लूड्स ॲक्ट और ओमिशन attributable to the landlord on account of which the essential supply or service is cut off by the municipal authority or by any other competent authority. इथे म्हटलं की म्युनिसिपल ऑथॉरिटीने तुमचा सप्लाय कट केला नळाचा, म्युनिसिपल ऑथॉरिटीने तुमचा लाईट MSCBने तुमचा जो लाईटचा कट ऑफ आहे तो कट केलेला आहे, जो काही सेवा आहे तुमची लाईटची सर्व्हिस कट केलेली आहे. तर इथे लँडलॉर्डला पनिशमेंट भेटणार आहे कारण इथे लँडलॉर्डनी हे करवलं आहे. ठीक आहे की नाही. समजा जर ॲग्रीमेंटमध्ये म्हटलं आहे तुमच्या की मीच बिल भरणार आणि मीच सगळे पैसे पे करणार, तुम्ही फक्त मला एवढा किराया द्यायचा आणि राहायचं, बट लँडलॉर्ड जाणून बुजून ओमिशन करून ॲक्ट करून काहीतरी ते टॅक्स भरत नाही आहे, तेव्हा महानगरपालिकेने तुमचा जर नळाचा किंवा लाईटचा कुठलाही कट ऑफ केला असेल सप्लाय, देन इथे लँडलॉर्ड लायबल आहे. आणि असंच समजावं, कसं समजावं की या सगळ्या 1 to 6 सेक्शनमधून लँडलॉर्डने इथे हा ॲक्ट केलेला आहे जाणून बुजून. इथेही लँडलॉर्डच लायबल राहणार आहे जर त्याच्यामुळे महानगरपालिकेने तुमचा नळाचा सेवा जी आहे कट ऑफ केलेली आहे. 7 मध्ये विदाउट प्रिजुडाइज टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 1 to 6 और एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स वेअर द टेनंट, इथे कुठे काहीही म्हटलं असेल तरी टेनंट हू हॅज बीन एन्जॉयमेंट ऑफ एसेन्शियल सप्लाय और सर्व्हिस अँड लँडलॉर्ड विथ होल्ड सेम. जो टेनंट याला इथे म्हणायचं की जो कोणी इथे एन्जॉय करत होता सप्लाय, टेनंटचे सगळे जे काही सप्लाय एन्जॉय करत होता, हू डिझायर टू हॅव ॲट द हिज ओन कॉस्ट एनी अदर एसेन्शियल सप्लाय और सर्व्हिसेस फॉर द प्रिमायसेस इन हिज ऑक्युपेशन. तर इथे म्हटलं आहे की जो कोणीही लँडलॉर्ड आहे तो करत नसेल असं सगळ्या सप्लाय रिस्टोर किंवा पैसे भरायला टॅक्स भरायला तयार नसेल तर टेनंट इथे स्वतःहून एसेन्शियल सप्लाय आणि सर्व्हिसेस सुरू करू शकतं महानगरपालिकेला पैसे वगैरे देऊन, टॅक्सेस भरून एक्सेट्रा किंवा स्वतःच्या खर्चाने. जेव्हाही आता खालच्या प्रोव्हायझरमध्ये मी तुम्हाला डायरेक्टली सांगून टाकते की या खालच्या प्रोव्हायझरमध्ये म्हटलं आहे की जेव्हाही पालिकेकडे टेनंट जाणार आहे की ऑथॉरिटीकडे की हे बघा मला सप्लाय द्या, मी यांच्याकडे टेनंट आहोत, पण ते तसं करायला तयार नाही, ते मला द्यायला तयार नाही, मग अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिका सरळ टेनंटला ऑथॉरिटी आहे असं समजून इथे डायरेक्टली त्याला सप्लाय सुरू करणार आहे. आणि इथे म्हटलं आहे की नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटसुद्धा इथे कुठल्याही प्रकारचं मागण्यात येणार नाही टेनंटला, कारण लँडलॉर्ड जर सुरू करायला तयारच नसेल तर टेनंटला असे तो नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देणार नाही आणि त्याची गरज नाही आहे. 30 मध्ये म्हटलं आहे कन्व्हर्शन ऑफ ए रेसिडेन्शियल इनटू ए कमर्शियल प्रिमायसेस प्रोहिबिटेड. एखाद्या पर्पजसाठी तुम्ही बांधली आहे जागा, जी काही आहे तुमच्याकडे जागा ती रेसिडेन्शियल पर्पजसाठी आहे, त्यामुळे तुम्ही कोणी इथे लँडलॉर्ड यूजही करू शकत नाही आणि कोणाला रेसिडेन्शियल पर्पजसाठी असेल तर तिथे कमर्शियल पर्पजसाठी परमिटही करू शकत नाही ती जागा. लँडलॉर्ड शॅल नॉट टू यूज अ परमिट टू बी यूज्ड फॉर ए कमर्शियल पर्पज एनी प्रिमायसेस विच ऑन द डेट ऑफ द कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट वेअर यूज्ड फॉर द रेसिडेन्शियल पर्पज. तर डेफिनेटली इथे म्हटलं आहे कुठल्याही प्रकारे तुम्ही स्वतःही यूज करू शकत नाही किंवा कोणाला रेसिडेन्शियल पर्पज साठी ती जागा देऊ, कमर्शियल पर्पजसाठी ती जागा देऊही शकत नाही जर ती रेसिडेन्शियल पर्पजसाठी जागा असेल ते या ॲक्टने स्ट्रिक्टली प्रोहिबिट केलेलं आहे. एनी लँडलॉर्ड हू कॉन्ट्राव्हेन्स द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 1 शॅल ऑन कन्व्हिक्शन्स बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर ए टर्म विच मे एक्सटेंड टू 6 months और विथ फाईन विच मे एक्सटेंड टू 10,000 रुपीज और विथ बोथ. तर इथे सरळ म्हटलेलं आहे की अशा प्रकारे कोणी कन्व्हर्शन करत असेल रेसिडेन्शियल पर्पजचं कमर्शियलमध्ये तर त्याला 6 महिन्यापर्यंत होईल इतकी शिक्षा होऊ शकते आणि 10,000 रुपयापर्यंत फाईनही त्याला होऊ शकते 10,000. सेक्शन 31 मध्ये म्हटलं गिव्हिंग अ रिसिप्ट फॉर एनी अमाऊंट रिसिव्ड कंपल्सरी. जे काही टेनन्सी अग्रीमेंटमध्ये तुम्ही काहीही अमाऊंट रिसिव्ह करत आहात तर लँडलॉर्डला टेनंटला रिसिप्ट देणं गरजेचं आहे.
Every landlord shall give a written receipts for the any amount at the time when such amount is received by him in respects of any premises in such forms and in such a manner as may be prescribed. तर इथे सरळ सरळ म्हटलेलं आहे की जे काही प्रिस्क्राईब फॉर्मॅट दिलेलं आहे तुम्हाला टेंट रिसिप्टचा एक्सेट्रा, तर त्यानुसार लँडलॉर्डनी टेनंटला तशा प्रकारे प्रिमायसेसच्या रेंट अमाऊंटचा रिसिप्ट देणं गरजेचं आहे. सेकंड मध्ये म्हटलं एव्हरी लँडलॉर्ड शॅल विदाउट चार्जिंग एनी कन्सिडरेशन इश्यू द रेंट रिसिप्ट्स इन रिस्पेक्ट ऑफ प्रिमायसेस लेट out of the deceased tenant in the name of the family member referred to in subclause D of clause 15 of subsection 7. डिसीज्ड टेनंट आहे एव्हरी लँडलॉर्ड विदाउट कन्सिडरेशन और विदाउट एनी चार्जिंग्स, ठीक आहे, कुठल्याही प्रकारचे कॉस्ट न घेता विदाउट कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट ती रिसिप्ट टेनंटला द्यायची आहे लँडलॉर्डनी. आणि नंतर म्हटलं आहे जर टेनंट आहे तो डेथ असेल तर तुम्ही त्याच्या फॅमिली मेंबरला ही रिसिप्ट द्यायची आहे विदाउट चार्जेस फ्री ऑफ कॉस्ट द्यायची आहे. 3 मध्ये आहे एनी लँडलॉर्ड और पर्सन्स हु फेल्स टू गिव्ह अ रिटर्न रिसिप्ट फॉर एनी अमाउंट रिसिव्ड बाय हिम इन रिस्पेक्ट्स ऑफ द प्रिमायसेस शॅल ऑन कन्व्हिक्शन बी पनिशेबल विथ द फाईन विच मे एक्सटेंड टू 100 रुपीज फॉर इच डे डिफॉल्ट. ओके, जेव्हाही तुम्ही ही रिसिप्ट देणार नाही किंवा जे काही असेल तर तेव्हा तुम्हाला 1000 रुपये पर डेचा इथे इच डे फाईन लागणार आहे. 32 मध्ये म्हटलंय रिकव्हरी ऑफ रेंट अकॉर्डिंग टू द ब्रिटिश कॅलेंडर. ओके, या पूर्ण ॲक्टमध्ये जी काही रेंट ॲग्रीमेंट आहे तुमचं, तिथं रेंट तुम्ही घेतात, भले तुम्ही मंथली रेंट घेतात, वार्षिक रेंट घेतात, कशाही प्रकारे घ्या, जे काय आहे ते दिवस जे आहेत ते काउंट ब्रिटिश कॅलेंडरनुसार केले जाणार आहे. प्रिलिम्ससाठी इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 32 ब्रिटिश कॅलेंडरबद्दल बोलतो आणि जो काही रेंट आहे तो ब्रिटिश कॅलेंडरनुसार वसूल करून घेण्यात येणार आहे. हा सेक्शन 25 to 32 पर्यंत आपण आज पाहिलेला आहे आणि आय होप तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाले असेल फॉर द प्रिलिम्स एक्झामिनेशन. यातनं क्वेश्चन येण्यासारखे आहे. आजचे जे सेक्शन होते ते पूर्णच आपण महत्त्वाचे सेक्शन या चॅप्टरमधून पाहिलेले आहे. चॅप्टर 6 आपण कव्हर केलेलं आहे आणि जे काही डाऊट असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि बाकीचे जे प्रोव्हिजन्स आहे आपण अजून पुढे 2 व्हिडिओमध्ये कव्हर करूया. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.